धुळ्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सगळ्यांना वाटलं ही वेगळीच आणि विचित्र घटना आहे। धुळ्यात शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरमध्ये एका 18 वर्षीय तरुणी भर दिवसा गायब झाल्याने संपूर्ण जिल्हा दहशतीखाली आहे। संजीवनी राहुल वराडे असं या मुलीचं नाव असून तिच्या बेपत्ता होण्यामागे कारण आणि CCTV फुटेज पाहून पोलिसी चक्रावून गेले। या घटनेमुळे परिसरात संमोहन किंवा जादूटोण्यासारख्या चर्चांना उधाण आलेलं आहे। शुक्रवारी दुपारच्या सुमारास संजीवनी आपल्या घराबाहेर पडली। CCTV फुटेजमध्ये एक वृद्ध व्यक्ती समोरून जाताना दिसत आहे। तो व्यक्ती पुढे गेल्यानंतर संजीवनीने चालायला सुरुवात केली, मात्र तिचे चालणे आणि अत्यंत विचित्र होते। चालताना तिचा एक हात हवेत उंचावला आणि जणू काही एखाद्या अदृश्य शक्ती तिचा हात धरून तिला वेगाने ओढत आहे। जणू काही भूतानेच तिला ओढत चालवलेले आहे असंच जाणवत आहे। परंतु व्हिडिओमध्ये संजीवनीला कसला त्रास होत असल्याचे दिसून आलं। भर दिवसा घडलेल्या या घटनेत संजीवनीची अवस्था एखाद्या गुंगीत किंवा झोपेत असलेल्या व्यक्तीसारखी दिसत आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती वाऱ्यासारखा पसरला असून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। काही प्रत्यक्षदर्शींच्या मते हे संमोहनद्वारे केलेले अपहरण असू शकते। मुलगी स्वतःच्या शुद्धीत नसून तिला जाणीवपूर्वक नेण्यात गेल्याचा संशय व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे ती घर सोडून गेली असावे असं अनेक जणांचं मत येत आहे। असा अंदाजसुद्धा वर्तवण्यात येत आहे। मात्र तिचा हवेत असलेला हात या प्रकरणाला अधिकच संशयाचे कारण ठरत आहे। घटनेची माहिती मिळताच संजीवनीच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी शहरभर तिचा शोध घेतला, मात्र अद्याप तिचा कोणताही शोध लागला नाही। धुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत असून CCTV फुटेज आधारे यंत्रणा कामाला लागलेली आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागच्या प्रमाणात वाढ झालेली आहे। अशातच संजीवनीच्या या विचित्र पद्धतीने बेपत्ता होण्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। तिचा एक हवेत उंच हात होता आणि ती अचानक चालू लागली। कदाचित ती गुंगीत असावी किंवा तिने जाणून बुजून असं केलं असावं। तिला घर सोडून जायचं होतं असंच काहींचं मत येत आहे। परंतु आता पोलीस जे आहे ते याचा शोध घेत आहे आणि लवकरच या मागचं कारण कळेल।